जेव्हा लागेल तेव्हा सांग. 6 तारखेनंतर कोण आहे स्ट्राईकला? तर सलामीची जोडी आपण बघतोय. स्ट्राईकला कोण आहे? प्रवीण ना? स्ट्राईक गंगाराम. ललित वासुदेव मात्रे यांनी मंचावर येऊन बसायचं आहे, मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत जुचंद्र, आपण बघतोय जुचंद्र एक्सप्रेस राजेंद्र पाटील यांना मित्रांनो विसरून चालणार नाहीये. ते देखील आपल्याला 40+ माध्यमातून आज खेळताना दिसतील. त्याचप्रमाणे आपण बघतोय किशोर पाटील यांचं देखील आगमन झालंय. आम्ही त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं सहर्ष स्वागत असेल या जुचंद्र मास्टरच्या माध्यमातून. तर आपण बघतोय जुचंद्र मास्टरचे, आपण बघतोय सर्वजण मी म्हणेन दानशूर व्यक्ती आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावले. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र मीरा वर्सेस नारंगी या दरम्यान दुसरा सामना चालू होतोय. तर गोंदजी मार्कवर येतो मित्रांनो, रवी येतोय उर्फ चिव्वा या नावाने सुप्रसिद्ध असलेले खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. पहिल्याच चेंडूसाठी सज्ज होत असताना पहिलाच चेंडू राईट आर्मवर विकेटने हलक्या रीतीने चेंडू खेळून काढलाय. कव्हर पॉइंटरा क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं, एकच धाव मिळेल. त्याचप्रमाणे आपण बघतोय यष्टीरक्षक हेमंत वर्तक यांना पाहतोय. त्यांनी देखील खूप वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलंय अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून, ते आपल्याला बघायला मिळतात. आज मात्र मीरा या संघाकडनं खेळत असताना दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळले जात आहे. चेंडू मध्ये कव्हर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र नक्कीच आमच्यापर्यंत इशारा येईल आणि या 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. 2 आपण बघतो या 3 धावेची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, ती म्हणजे पोचली जाते, ती म्हणजे 4 या आकड्यावर. आता मात्र प्रवीण सामरवाईल रवी पाटील यांना 5 षटकांची लढत आपण बघतोय. 40+ माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा खेळताय, एन्जॉय करताय. याला मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला. या 1 धावेची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 5 या आकड्यावर. 3 चेंडू टाकून झालेत. रवी पाटील गोंधळी मार्कवर मात्र दाखल झालाय. या पहिल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय. यावेळी मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला जातोय. चेंडू मात्र दन 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 करत निघून जातोय 4 धावांसाठी. या डिझाईन थँक्यू. 4 धावेची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 9 या आकड्यावर. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. गुडलँड स्पॉटवर हा चेंडू पडला होता. रवी चिव्याचा निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चेंडू फिरवला होता. चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र बॅकअपसाठी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 11 या आकड्यावर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर FDJ डोंगरावर है घर. जुचंद्र मास्टरच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं सहर्ष स्वागत असेल. नंबर 2चा गोलंदाज येतोय गोंधळी मार्कवर, तो म्हणजे चंद्रकांत येतोय.
आपण बघतोय जे आपण बघतोय 12वे खेळाडू नावं सांगण्यासाठी जे आलेत याच स्पर्धेमध्ये आपण बघतोय दुखापतग्रस्त झाले होते. मात्र पुन्हा एकदा ते आपल्याला मैदानावर जरूर दिसतायत. आम्ही दादा तुमचं देखील सरचं स्वागत करतोय. तर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला ग्राउंडवर ते दिसतीलच. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक खेळला होता. डिफेंडर्स शिव पद्धतीने चेंडूला खेळल्याबद्दल चेंडू या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक धाव एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा चंद्रकांत गोंधळी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोंधळी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडूला बघितलं आणि त्याच्यानंतर सोडून दिलं. कदाचित वाईड ची मागणी केली होती. मात्र पंच सक्षम आहेत ललित भोईर उर्फ बंड्या. त्यांनी भरपूर वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून शिवाय स्पोर्टच्या माध्यमातून भरपूर चांगले क्रिकेट खेळले. त्याच्यानंतर आपण बघतोय स्क्वेअर लेग पंच प्रशांतजी म्हात्रे यांना. तर यावेळेस मात्र चेंडू मात्र निघून जातो या 4 धावेंपाठी. या 4 धावेने धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 16 या आकड्यावर. आपण बघतोय ललित वासुदेव म्हात्रे यांच्याकडे या स्पर्धेसाठी 3000 रुपये आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले. त्याच्यानंतर आपण बघतोय किशोर पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आपण बघतोय उपलब्ध झाले. किशोर काशीनाथ पाटील यांच्याकडनं आपल्याला आपण बघतोय 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले. जितेंद्र मास्टरच्या वतीने आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा चंद्रकांत यावेळी मात्र चेंडूला खेळल्याबद्दल चेंडू बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा चंद्रकांत राईट आर्म यस पाणी हवं का या षटकानंतर आम्ही उपलब्ध करू. पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत गोंधळी मार्कवर तर गंगाराम स्ट्रायकनकडे खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र चेंडूला खेळल्याबद्दल चेंडू मात्र बॅकवर्ड फेअरली रिजनला चेंडू मात्र निघून जातोय आउट. तर धावसंख्या या 6 धावण्याची पोचली जाते ती म्हणजे 24 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र जोरदार प्रयत्न चेंडू येतोय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते. बॅकअप साठी खेळाडू बघायला मिळतोय. विनोद आहेत आणि 3 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. 3 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 27 या आकड्यावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळते. 2 फलंदाज आपण बघतोय प्रवीण आणि गंगाराम यांच्या माध्यमातून. येस डीजे तुला
धावसंख्या आहे ती म्हणजे 27 धावा बिनबाद 27 धावा. चांगली सुरुवात होत असताना आपण बघतोय नारंगी संघाची खूप चांगली फलंदाजी होत असताना आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे विरेन येतोय नंबर 3चा गोलंदाज. यावेळी मात्र माफ करायचं सुरेंद्र येतोय नंबर 3चं षटक घेऊन. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे 28 या आकड्यावर. सुरेंद्र येतोय नंबर 3चं षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या तर संघासाठी 3रं षटक रायटम ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र गंगाराम पाटी यावेळेला मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू उंच गेलाय. रवी आहेत चेंडू खाली थोडीशी मी म्हणेन झेल सुटला जातो. या चांगला प्रयत्न केला होता. तर प्रवीण आपण बघतो या फलंदाजी मार्कवर होते. या 2 धाव काही रोखू शकत नाही. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे 30 या आकड्यावर. चांगला प्रयत्न केला होता तो म्हणजे रवी पारपडी मार्फत. मात्र झेल आपण बघतोय व्यवस्थित कॅरी करू शकले नाही. या पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर सुरेंद्र राईट ऑफ ओव्हर द विकेटने. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज प्रवीण. यावेळेस मात्र पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. मस्त व्यवस्थित रेषेमध्ये येत नाही. यात लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते. 1 या धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 31 या आकड्यावर. 40+ क्रिकेट आपण बघतो मित्रांनो. आणि चांगले क्रिकेट ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले क्रिकेट खेळले ते मात्र आपण आज बघायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक येतो या चेंडू खाली आणि कुठली चूक करत नाहीत. पहिला आद्रा बल्फला वाहतोय तो म्हणजे नारंगी या संघाला गंगारामच्या रूपाने. सर्व पाहुण्यांचं तर्फेचं खेळाडूंचं या जुचंद्र मास्टर्सच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. प्रकाश येतोय 1 डाऊन मध्ये. न्यू बॅटर आपल्याला बघायला मिळतोय प्रकाश. सुरेंद्र गोंधळी मार्कवर 4था चेंडू घेऊन जाईल. यावेळेस मध्ये जोरदार प्रयत्न आणि चांगला झेल पकडला जातोय. शॉट थर्डमॅन रिजनला आणि दुसरा आद्रा बल्फला जातोय. थँक्यू टू वेलकम बॅक. आपल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. न्यू बॅटर बघायला मिळतोय एक जबरदस्त खेळाडू नारंगी संघाचा स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर रमेश मांगेला. मैदानाच्या आत आपण बघतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 31 धावसंख्या. गडी बाद झालेत ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. हॅट्रिक वर येतोय गोलंदाज सुरेंद्र. हॅट्रिक साधेल का तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय फलंदाज रमेश. हॅट्रिक कदाचित चुकवण्याचा त्याचा प्रयत्न देखील असेल तर दुसरीकडे सुरेंद्र मात्र हॅट्रिकची भूमिकेमध्ये असेल. बघूया हॅट्रिक साधतोय का या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यावेळेला मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा मी म्हणेन खाली राहतो. निर्धार स्वरूपात बघायला मिळतो चेंडू.
3 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 31 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2 नारंगी संघ. आम्ही एक डिझर्ट ब्रेक घेतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या आत. कम ऑन डिझाईन. विशू तरे तर गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. विश्वजित तरे येतोय. नंबर 4चे षटक वैयक्तिक पहिल्या तर संघासाठी 4थे षटक घेऊन येतोय विश्वजित तरे. धावसंख्या आहे ती म्हणजे 31 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत जमवली जाते नारंगी मार्फत. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू वाहतोय सुपर शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. 2 धावा मिळतात. तर आपण बघतोय मंचावर आपण बघतोय इथे मात्र सन्मान केला जातोय. किशोर पाटील यांचा मात्र सन्मान करत असताना आपण बघतोय प्रवीण पाटील मात्र सन्मान करत असताना जितेंद्र मास्टर्सचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. प्रवीण पाटील यांचा शुभ हस्ते किशोर पाटील यांचा स्वागत समारंभ केला जातोय. ललित म्हात्रे यांचा देखील झालाय. यावेळी मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू मात्र निघून जातोय. 6 धावांसाठी वाढ शॉट. च्या आकड्यावर चांगली फलंदाजी होत असताना आपण बघतोय फलंदाज प्रवीण मार्फत. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय रमेश मांगेला याला 2 बॅटर आपल्याला बघायला मिळतात या क्रीजवर. यावेळेस मात्र आकुटप्याचा चेंडूला भिरकावला. या चेंडू मात्र निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या ती म्हणजे 47 या आकड्यावर. चांगली धावसंख्या जमवली जाते ते म्हणजे नारंगी संघामार्फत. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातील. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज प्रवीण याला जो की आक्रमक रूप त्याने धारण केले. 2 चेंडूमध्ये 2 लगातार चौकार ठोकले. तर आपण बघतोय ग्रेट मराठा संस्थापक मोहन रवींद्र पाटील यांचं आगमन झालंय. भाई यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय जुचंद्र मास्टरच्या माध्यमातून.
यावेळी मात्र फुलटॉप डिलेवरती अपील केली होती, मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी होता. लेगबाईच्या स्वरूपात धाव बघायला मिळते. एक या धावणीची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 48 या आकड्यावर. आणि या स्पर्धेसाठी आपण बघतोय मोहनबाई यांच्याकडनं हा जो मंडप आहे त्यांच्याकडनं मात्र स्पॉन्सर झाला आहे. आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय जुचंद्र मास्टरच्या वतीने. तर आपण बघतोय भगवान पाटील सचिव, आपण बघतोय आगरी कोळी समाज संस्था मुंबई ठाणे वसई या प्रकारे आपण बघतोय स्टेजवर यायचं आहे. त्यांना मी विनंती करतोय मंचावरून बसायचं आहे. नंबर 5 षटक घेऊन येतोय गोंधळी मार्कवर, तो म्हणजे प्रीतम येतोय तर प्रवीण येतोय स्ट्रायकनकडे. 11 चेंडूमध्ये 21 धावा प्रवीणच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पहिला चेंडू हो याला पण थोडा चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र बाहेर निघतोय. चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावेंसाठी वाईटचा इशारा येतोय म्हणजे 5 धावा एकूण या अंकित केल्या जातात. या 5 धावण्याची धावसंख्या पुढे फरक देते म्हणजे 53 या आकड्यावर. थोडाफार चेंडू पडला आणि थोडासा बाहेर निघाला. यष्टीरक्षक आपण बघतोय चकवलंय ते म्हणजे यष्टीरक्षक हेमंत वर्तक यांना. गोलंदाज गोंधळी मार्कवर पहिल्याच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना प्रीतम यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू मात्र निघून जातोय. 6 धावांसाठी बॉड शॉट प्रवीणच्या बॅटमधला येतोय षटकार. तर या 6 धावणीची आपण बघतोय धावसंख्या पोचली जाते म्हणजे 59 या आकड्यावर. 12 चेंडूमध्ये 27 धावांवर खेळतोय फलंदाज प्रवीण. चांगली बॅटिंग होत असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउन्सने चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी वाड शॉट या डिझाईन. नारंगी संघाच्या माध्यमातून यावेळी मात्र चेंडूला आडव्या बॅटचा वापर. चेंडू मात्र निघून जातोय. 6 धावांसाठी जबरदस्त फलंदाजी होत असताना प्रवीण याच्या बॅटमधून येतोय षटकार. 69 या धावसंख्येवर पोहोचला जातोय. कारण धावसंख्या आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 69 या धावसंख्येवर पोहोचली जाते. चांगली फलंदाजी करत असताना प्रवीण आतापर्यंत 1 चौकार आणि 1 षटकार ठोकतोय. यावेळी मात्र चेंडू पडल्याने मात्र थोडासा खाली राहतोय. गुडलँड स्पॉटवर हा चेंडू होता. आडव्या बॅटचा वापर केला होता फलंदाज प्रवीणने, मात्र चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये.
हो, यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळालं होतं. लेग ब्रेक पद्धतीने चेंडू होता, निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतो. कमबॅक करत असताना गोलंदाज प्रीतम थोडस व्हेरिएशन करण्यामध्ये आता मात्र यश प्राप्त होतंय प्रीतम याला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओ, याला मात्र फुल टफ डिलिव्हरी आणि चेंडू मात्र निघून जातोय 6 धाबांची पाडी. शेवटच्या चेंडूवर प्रवीणच्या बॅटमधनं येतोय षटकार. नितीन राजाराम पाटील यांचं देखील आगमन झालंय. आम्ही त्यांचं देखील जुचंद्र मास्टरच्या वतीने सहर्ष स्वागत. धावा आणि 76 धावांचं बलमोठं टार्गेट असेल मीरा या संघासमोर. तर याच्यानंतरचा होणार सामना गोडदेव वर्सेस पेंकरपाडा या दरम्यान सामना होईल. दोन्ही संघाचे संघनायक आले असतील तर आमच्या समालोचन कक्षेची तुम्ही संपर्क साधायचा आहे. गोडदेव वर्सेस पेंकरपाडा लगेचच या नाणेफेक करून घ्या. भगवान आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेब हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. निलेश दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम भगवानजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर दोन्ही कॅप्टनचा आपण सन्मान करूया. जितू पेनकरपाड्याचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. गोडदेव संघाचे कॅप्टन हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण करूया. निलेश दादा. हॅलो, शांताराम म्हात्रे यांनी मंचावर यायचं आहे. वेलकम शशिकांत वर्तक, टीम पेनकरपाडा, आपलं हार्दिक स्वागत अँड वेलकम ओम ब्रह्मदेव गोडदेव, भावेश पाटील अँड टीम, आपलं सहर्ष स्वागत. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. लगेचच टॉस करूया आपण. किशोरदा थोडासा बाजूला हो, कॅमेरा समोर आहे. एक एक कडिंगड देखील दिलं जात आहे, फ्रुट्स दिले जात आहे, कारण उन्ह तापलेले आहेत
आणि अशा उन्हामध्ये आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे आणि ते देखील 40 वर्षावरील क्रिकेट आपण खेळणार आहोत आणि त्यासाठी याची काळजी याची निगा हे जुचंद्र मास्टर्सनं घेतलेले आहे. फ्रुट्स त्या ठिकाणी दिलं जातं. टॉस करायचं आहे. द ग्रेट मराठा संस्थापक अग्रिसेना पालघर जिल्हा अध्यक्ष या नगरीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय मोहनदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. दादांच्या शुभ हस्ते भाईंच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस पेनकरपाडा पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना मोहनदादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. कॉइन स्पिन केला जाईल. छापाचा कॉल काटा येतोय. पेनकरपाडा टीम टॉस विन होतोय. निर्णय द्यायचा आहे शशिकांत वर्तक. बॅट फर्स्ट. यस बॅट फर्स्ट. त्यानंतर आम्ही एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. प्रशांतजी वर्तक यांनी प्लीज वर यायचं आहे. माझ्या क्रिकेट आयुष्यात ज्या लेजंड क्रिकेट खेळाडूंना पाहून माझा वैयक्तिक क्रिकेट करिअर घडला त्याच खेळाडूंना माझ्या हृदयाच्या अंतःकरणातून त्रिवार वंदन करण्यासाठी माझ्याकडून एक छोटीशी भेट वस्तू गोड आठवण म्हणून ही दिली जाणार आहे. आपला श्री राजेंद्र पाटील गजा यांच्याकडून एक विशेष सन्मान प्रत्येक लेजंडरी क्रिकेटपटूचा केला जाणार आहे. प्रशांत वर्तक यांचा एक विशेष सन्मान मोहनदादा पाटील राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ही गोड आठवण असेल कारण यांचा खेळ पाहून गजाचं क्रिकेट मित्रांनो पुढे गेलेलं आहे. खाली बघा. मॅच ऑन. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून विडॉन रिझन मध्ये फिल्डर होता रमेश मांगेला स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये हा कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न रमेशने केला होता मात्र त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होतोय. प्रयत्न मात्र चांगला केला होता. एफर्ट चांगला लावला होता रमेश मांगेला यानं. नारिंगी अनेक विक्रमादित्य या संघामध्ये आहेत. म्हणायचं गेलं तर मिस्टर प्रवीण गावंड या खेळाडूविषयी नक्कीच तुम्हाला माहिती नक्कीच देईल मी. हे मध्ये देतोय गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर रवींद्र पाटील. रविदादा कोण विसरणार या खेळाडूला मित्रांनो. अनेक इतिहास टेनिस क्रिकेटमधील या खेळाडूनं स्वतःच्या बॅटनं लिहिलेले आहेत. लक्षात ठेवा. मास्टर्स क्रिकेट विषयी जर म्हणायचं गेलं तर मीरा या संघाच्या माध्यमातून आपल्या मास्टर्स क्रिकेटची सुरुवात रवी पाटील याने केली. पहिलं एक आठवणीतलं मॅन ऑफ द सिरीज रवीनं कुठं घेतलं असेल तर ते आंतरराष्ट्रीय स्टेडियम DY पाटील या स्टेडियमवर रवीनं ते पहिलं मॅन ऑफ द सिरीज. यावेळेस हा फटका हुकचा आहे. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगला कॅच कॅरी करतोय. गुड कॅच. आणि या ठिकाणी मात्र पारी समाप्त होते रवी पाटील यांची. लेजंडरी क्रिकेटपटू अनेक क्रिकेटपटू घडले गेलेले आहेत आणि या जुचंद्र परिसराविषयी जर म्हणायचं गेलं तर जुचंद्र परिसरातील जेवढे टेनिस क्रिकेटपटू आहेत त्यांच्या मुखातून एक शब्द फक्त ऐकायला मिळतोय तो म्हणजे रवी पाटील. आदर्श मानतायत रवी पाटलांना सर्व क्रिकेटपटू. मान सन्मान हा सर्व काही रवीला दिला जातोय आणि आज स्ट्रगल केली या पुनरागमनासाठी क्रिकेटच्या पुनरागमनासाठी रवीनं स्ट्रगल केली संघर्ष केला आणि टेनिस क्रिकेटमध्ये अनेक नामवंत संघांना पराभूत करणारा रवी या संघर्षातून देखील विजयी झाला. मास्टर्स दत्तारामजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. मात्र आजाराच्या अगेन्स्ट संघर्ष केला रवीनं आणि त्या आजारातून बरा होऊन रवी पुन्हा एकदा आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय ही आपल्यासाठी अभिमानास्पद असेल. विजयासाठी टार्गेट दिलेला आहे 76 धावा.
यावेळेस ऑन साइडला सुरेख फाटका प्रयत्न केला होता रमेश मांगेलानं, मात्र चांगलाच त्या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर आपण पाहतो मनोहर, हा चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड करतोय. फेक देईपर्यंत 2 धावा. धावसंख्या होते फलकावर ती म्हणजे 4. नंदकुमार पेडवेकर, सुरेंद्र म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. मीरा मास्टर्स राजा आपल्याला संघामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस सकट करतोय पॉइंटच्या दिशेनं फिल्डर आहे मिस्टर योगेश घरत. चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव मिळेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. धावसंख्या फलकावर आहे ती 5. TCP लाईव्ह या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं मी जुचंद्र मास्टरच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. अप्रतिम दर्जाचं हे युट्यूब चॅनल आहे. अप्रतिम क्लिअरिटी, उत्तम दर्जाची टेक्नॉलॉजी TCP लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उत्तम दर्जाचा अपडेट. जर आपण स्कोरबोर्ड पाहिला तर पहा, एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा जसा स्कोरबोर्ड असतोय त्याप्रमाणे हा स्कोरबोर्ड तुम्हाला TCP लाईव्हचा पाहायला मिळतोय. ही खासियत आहे. मी म्हटलं होतं मगाशी देखील की मास्टर्स क्रिकेटची पहिली स्पर्धा टेलिकास्ट करणारे एकमेव चॅनल TCP लाईव्ह. धावसंख्या आहे ती म्हणजेच 5. बरेचसे श्रोते जोडले गेलेले आहेत. तुम्ही कमेंट्स करू शकता या स्पर्धेविषयी, एखाद्या संघाविषयी किंवा एखाद्या खेळाडूविषयी आपण कमेंट्स करू शकता. लाईव्ह चॅटमध्ये जाऊन आपण त्या कमेंट्स करू शकता. आणि नक्कीच जर चांगल्या कमेंट्स असतील तर त्या आम्ही तुम्हाला नक्की डिस्प्ले करून दाखवणार आहोत. 24 चेंडू 71 धावा. आव्हान थोडंसं कठीण आहे, मात्र अशक्य नाही. हे असं मैदान आहे की या मैदानावर 70 ते 80 धावा देखील झालेल्या आहेत. आणि या मास्टर्स क्रिकेटमध्ये नक्कीच प्रथमच हा प्रयोग TCP लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतो की आपल्या कमेंट जर चांगल्या असतील तर नक्कीच त्या हायलाईट केल्या जातील. ज्याप्रमाणे आपण रत्नागिरी प्रीमियर चॅम्पियन पहिली ट्रॉफी, त्याप्रमाणेच आपण या मास्टर्स कप मध्ये देखील आपल्या कमेंट हायलाईट केल्या जातील. इथून एक चांगली बॅटिंग आणि इथून एक चांगली पार्टनरशिप हवी आहे, ती म्हणजेच मीरा संघाला. मिस्टर स्टोक आहे, लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या वरच्या पट्ट्यावर चेंडू लागला गेला. बराच काळ चेंडू हवेत होता. स्ट्रगल करतोय डी फाईनचा फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी. फेक येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा मात्र या पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावेनं संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. जुचंद्र मास्टर्स पहिले कर्णधार आपण किशोर पाटील पाहिले. जे जर सुरुवातीला जुचंद्र मास्टर्स संघ इन झाला आगरीकोळी सामाजिक संस्थेमध्ये, भरपूर आयडियाज त्यांना नव्हत्या या मास्टर्स क्रिकेटच्या. यावेळेस बॉडीला रोल करून फाईनच्या दिशेनं हा फटका पाहायला मिळतोय. सुरेंद्र म्हात्रे यांच्या बॅटमधून डीप फाईन मध्ये फिल्डर तिथे आहे. 1 धाव इथे मिळेल. नंदकुमार पेडवेकर हे बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतात. धंदू थांबवतोय. पहिलं वर्ष नक्कीच जुचंद्र मास्टर्सचं थोडंसं फ्लॉप गेलं होतं. त्यानंतर मात्र जुचंद्र मास्टर्सला जी लय सापडली ती मात्र उत्तम दर्जाची. आणि हे वर्ष अक्षरशः चंडिका मातेचा आशीर्वाद हा जुचंद्र मास्टर्स संघावर आहे. या वर्षामध्ये जवळजवळ 3 ते 4 नंबर 3ची पारितोषिकं आणलेली आहे जुचंद्र मास्टर्सनं. म्हणजे सुरुवात नक्कीच खराब झाली होती, मात्र त्यानंतर कसं गेम प्लॅनिंग, असं कोणत्या पद्धतीनं गेम प्लॅनिंग करावं लागतं मास्टर्स क्रिकेटमध्ये, नियमावली काय आहे मास्टर्स क्रिकेटची, ही सगळी जाणून घेतली. या स्लेटकटचा फटका प्रयत्नच केला होता चेंडूला अडवण्याचा, प्रयत्नाला यश नाही. चेंडू मात्र वेगाने निघून जातोय. तो म्हणजेच थर्डमॅनच्या दिशेनं 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या होते ती म्हणजेच 11 धावा करायच्या आहेत मीरा मास्टर्स संघाला. त्या 76 धावा. एक नाव घ्यायचं गेलं जुचंद्र मास्टर्स संघाचं तर नक्कीच जुने खेळाडू, जो संघ मी सुरुवातीचा पाहिला होता, किशोर पाटील, भीमा, राम केनी, त्यानंतर महेंद्र भगत, त्यानंतर म्हणायचं गेलं तर पुष्पराज म्हात्रे, हे सगळे खेळाडू, निलेश म्हात्रे मला त्यावेळेस 35 मध्ये होते. जितू देखील 35 मध्ये त्यावेळेला होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता इथे. 1 धाव नक्कीच काढण्याचा प्रयत्न केला होता, नाहीये, माफ करा, निर्धाव चेंडू. तर हे सगळे लेजेंडरी क्रिकेटपटू होते मित्रांनो, ज्यांनी जुचंद्रचं मास्टर्स क्रिकेट आणलं. आणि त्यानंतर मात्र बदल होत गेला. यावर्षी काय बदल आहेत तर हितेंद्र पाती हा 35 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील मुकदम आहेतच. यावेळेस मोठा फटका, डीप मध्ये फिल्डर तिथे आहे रमेश मांगेला. प्रयत्न चांगला केला होता.
चांगलं एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालं रमेश मांगेला यांचं. मात्र अंतिम क्षणी आपण पाहिला तर कॅच ड्रॉप होतो त्या ठिकाणी. 2 धावा, धावसंख्या होते ती म्हणजे 13. मास्टर्स क्रिकेट जीवनातील सगळ्यात बेस्ट इनिंग नंदकुमार पेडवेकर यांनी जर कुठे खेळली असेल तर ते एकमेव मैदान अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च भाईंदरचं मैदान. या भाईंदरच्या मैदानावर जी इनिंग खेळली होती नंदकुमार पेडवेकर यानं, ती इनिंग मात्र नंदूच्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील सगळ्यात बेस्ट इनिंग होती. सिंगल या ठिकाणी पूर्ण केला जातोय. धावसंख्या 14. नितीन राजाराम पाटील म्हणजेच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस नितीन दादा आणि यांच्याकडून देखील एक भक्कम मदत ही दुचंद्र मास्टर्स संघाला दिली गेलेली आहे. त्याबद्दल नितीन दादांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. एक मिनिट नंदू, तू बाद झालास. रिटायरमेंट घेतो. ओपनिंगचा बॅटर रवी पाटील होते. एज काय रवी पाटीलचा? 50. रवी पाटीलचा एज 50 असेल तर तू रिटायरमेंट घेऊ शकत नाही नंदू, कारण तू नॉन स्ट्राईक एंड लावतोस. जर 2 बॅटर 50चे असतील, आगरीकोळीचा मी नियम सांगतोय, 2 बॅटर 50चे असतील तर जो बॅटर स्ट्राईकला असेल 50चा तोच बॅटर रिटायरमेंट घेऊ शकतोय. दोन्ही बॅटर्स 50चे एकत्र गेले खेळण्यासाठी तर नॉन स्ट्रायकरचा बॅटर रिटायरमेंट घेऊ शकत नाही. हा नियम आहे, तो नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, कारण कदाचित हेमंत वर्तक यांना आणण्यासाठी हा एक गेम प्लॅन केला असेल. कारण काय ती बॅटिंग हेमंत वर्तक यांची अफलातून बॅटिंग केली होती हेमंत वर्तकनं. एक खूप मोठे नाव आणि त्या खेळाडूला कदाचित पुढे आणायचं असेल. फुलटॉस पुढे येऊन चेंडूला खेळून देतोय तो, म्हणजेच फाईनच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर तिथे आहे, स्ट्रगल करतोय चेंडूला अडवण्यासाठी. 2 धावा इथे पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित नंदकुमार पेडवेकर अडचणीमध्ये असले असते. धावसंख्या 17. प्रवीण गावंड हा एकमेव खेळाडू आहे. लक्षात ठेवा, आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये 23 संघ आहेत विशाल, मात्र त्या 23 संघांमध्ये असा एकमेव खेळाडू ज्यानं सलग 3 वर्ष कंटिन्यू 3 वर्ष ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर घेतली. सर्वाधिक धावा सातत्याने या संपूर्ण मालिकेमध्ये 3 वर्ष सर्वाधिक धावा करणारा एकमेव खेळाडू. मागच्या वर्षी आपण त्याचं अर्धशतक या मैदानावर पाहिलं होतं प्रवीण गावड यांचं, मात्र 1500हून अधिक धावा करणारा हा एकमेव खेळाडू. इथे विथ द टर्न चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, हुक करण्याचा प्रयत्न होता नंदकुमार पेडवेकर यांचा, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. त्यानंतर पर्पल कॅप, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप हे बहुमान या खेळाडूने घेतले होते. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, लेग ब्रेक आणि उत्तम दर्जाचा हा लेग ब्रेक मारा पाहायला मिळतोय प्रवीण गावंड यांच्या गोलंदाजी मधून. अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी ही प्रवीण जवळ आहे आणि तो आपला अनुभव या मैदानाच्या आतमध्ये दाखवताना. आणखीन एक डॉट चेंडू, आणखीन एक डॉट चेंडू. इथे लक्ष द्यावं लागेल मीरा संघाला, कारण धावा करायच्या आहेत. त्यामध्ये तब्बल 76 धावा, षटक 3रं सुरू आहे आणि संघ अजूनही बराचसा मागे आहे. 17 धावा फक्त फलकावर आहेत. हा देखील चेंडू आपण पाहिला तर ब्लॉकवरचा चेंडू, मात्र काय इथे विकेट घेतली जाईल का, की एक संधी दिली जाईल पुन्हा एकदा नंदकुमार पेडवेकर यांना. येस, विकेट घेतली जात नाही या ठिकाणी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय मीरा मास्टर्स संघाची, ती म्हणजे 17. आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आपण या 40+ मास्टर्स क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी पाहत आहोत. बरेचसे क्रीडा रसिक TCP लाईव्ह या युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. नंबर 4चा गोलंदाज योगेश घरत. पूर्वीचा नारंगीचा संघ म्हणायचं गेला शांताराम, जयप्रकाश, दिलीप पाटील ही मोठमोठी नावं, म्हणजे यांच्यावर संपूर्ण टीमची दारूमदार असायची. प्रवीण गावड, महेश मांगेला
ही नावं होती. अनंत मांगेला ही खास करून जॅक्सनचं देखील नाव घेईल. हे सुरुवातीचं नारंगी टीमचं मास्टर्स क्रिकेट होतं आणि हे जे महत्वाचे म्हणजे जेपी, शांताराम घरत, त्याच्यानंतर प्रवीण गावड ही त्या क्रिकेटमधले मूलभूत खेळाडू, महत्वाचे खेळाडू असायचे. आताचं मास्टर्स क्रिकेट मित्रांनो मोठ्या प्रमाणात फरक आहे, मोठ्या प्रमाणात बदललेला आहे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पंच करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. योगेश घरत हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अनेक अर्धशतकं झळकावलेले आहेत प्रवीण गावडनं या मास्टर्स क्रिकेटमध्ये. लेटकट करतोय, सिंगल इथे पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काय 2 धावा होतील का? या 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत नाहीये. गडी बाद होतोय. नंदकुमार पेडवेकर यांची विकेट यावेळी घेतली जाते. पाटील धन्यवाद. न्यू बॅटर मिस्टर हेमंत वर्तक या खेळाडूविषयी जर माहिती द्यायची गेली तर ज्यावेळेस मीरा संघामध्ये इन झाला होता हेमंत भाऊ, त्यावेळेस ते 4 षटकार माझ्या अजूनही स्मरणात आहे. लागोपाठ 4 षटकार ठोठावले होते हेमंत वर्तकनं घोडबंदरच्या त्या मैदानावर. आणि त्यानंतर मात्र जर चांगली इनिंग, बराच काळ ब्रेक घेतला, क्रिकेटपासून थोडेसे लांब राहिले आणि त्यानंतर पुन्हा एकदा इन झाले मीरा संघामध्ये. आणि त्यानंतरची जर बेस्ट इनिंग हेमंत वर्तक यांची सांगायची गेली तर अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचं ते मैदान, 4 सिक्सेस, 4 षटकार हेमंत वर्तक यांच्या बॅटमधून त्या अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर मी पाहिले होते. आणि यावेळेस तो प्लॅन केला होता की हेमंत वर्तक थोडेसे पुढे यायला हवेत, जेणेकरून जो धावसंख्येचा डोंगर आपल्या समोर आहे तो डोंगर आपल्याला ओलांडता येईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जे संघ खेळून झालेले आहेत त्या संघांना विनंती करतोय जेवून घ्या. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. हेमंत वर्तक 3 षटकार आणि नितीन दादांकडून तुम्हाला 2000 रुपये. आज सुरेंद्र मात्रे यांना काय झालंय? कारण याप्रमाणे सुरेंद्रची बॅटिंग मी कधीही आणि कुठेही पाहिली नाहीये. आज या विकेटची साथ मिळत नाहीये का, की कदाचित सरावापासून थोडेसे लांब आहेत सुरेंद्र मात्रे? कारण ह्या प्रकारे फलंदाजी मी सुरेंद्र मात्रेची कुठेही पाहिली नाहीये. उडवण्याचा प्रयत्न आहे. मिस्टर स्टोक आहे. चेंडू बराच काल हवेत आहे. रमेश मांगेला स्ट्रगल करतायत कॅचच्या खाली येण्यासाठी. 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू होता. हे हेमंत वर्तक यानं बरोबर ओळखलं. पुन्हा पाठवून दिलं सुरेंद्रला स्ट्राईक एंडवर, कारण पुढच्या 6 चेंडूंसाठी स्ट्राईक मला हवी आहे. धावसंख्या फलकावर आहे ती 18. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 58. 6 चेंडू 58 धावा. मास्टर्स क्रिकेट सुरू आहे जुचंद्रच्या या नगरीमध्ये. 3 षटकार. नितीन पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2000. रमेश मांगेला न्यू बॉलर्स. यावेळेस समिस्टन स्टोक आहे. इनसाइड आउटचा फटका बसतोय कॅचच्या खाली. बरोबर आहे. रामचंद्र कोणतीही चुकी करत नाहीयेत आणि इथे मात्र हेमंत वर्तक यांची खेळी देखील संपुष्टात. आहे प्रत्येक कॅप्टनला ते फ्रूट प्रभाकरजी पाटील साहेब यांच्याकडून देण्यात आलेला आहे. थँक्यू दादा, तुमचं देखील आभार. प्रीतम जेम्स बॉन्ड राईस संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम जेम्स बॉन्ड. सकाळपासून आलेत. फुलटॉस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय प्रीतम यांच्या बॅटमधून. मात्र डीप मध्ये फिल्डर प्रोटेक्शन साठी आहे मनोहर.
धावसंख्या 20. इथून जर आपण विचार केला तर फक्त औपचारिकता राहिलेली आहे. इथून फक्त हे 6 चेंडू गोलंदाजाला टाकायचे आहेत. अक्षरशः सामना खिशामध्ये टाकलेला आहे नारंगी या संघानं. नारंगी मास्टर्स मागच्या वर्षी देखील जबरदस्त स्ट्रगल केली होती. त्याच्या अगोदरच्या वर्षी देखील भरपूर स्ट्रगल केली होती, खास करून ही ट्रॉफी उचलण्यासाठी. सन्माननीय शांतारामजी तुकाराम म्हात्रे एसटी अंकल यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन बसावं. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं. चेंडू जातोय जवळपास बॅकवर्ड स्वीपर पॉइंट रिझन मध्ये. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे दोन्ही टीम. एका साईडला असेल ओम ब्रह्मदेव गोडदेव स्विंगचे सुलतान आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल मॅजिकल टीम पेनकरपाडा मास्टर्स. आज भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला आत्ताच्या या वर्षामध्ये मास्टर्स क्रिकेटमध्ये बदल पाहायला मिळतोय. तो काय तर मास्टर्स क्रिकेटमध्ये सुरुवातीला मित्रांनो आपण ट्रॉफी दिल्या होत्या, बॅट्समॅन बॉलर सिरीज. त्यानंतर थोडासा बदल झाला. त्यानंतर ट्रॉफ्यांच्या सोबत आल्या त्या म्हणजे शूज, हे किट्स, क्रिकेटचे किट्स दिले गेले. आणि त्यानंतर मात्र आता यावर्षी बदल काय झाला विशाल तर आपल्याला बायसिकल, म्हणजे जवळपास ही या वर्षाची 3री बायसिकल आहे, 4थी बायसिकल आहे. 4 बायसिकल आपण पाहतोय या संपूर्ण मालिकेमध्ये. आणि पुढच्या वर्षी काय बदल पाहायला मिळेल या मास्टर्स क्रिकेटमध्ये? पुढच्या वर्षी बदल आहे. पुढच्या वर्षी आपल्याला याच मास्टर्स क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक पाहायला मिळणार आहे मालखुमला. विचार करा, इतकं मोठ्या प्रमाणात बदल होत चाललेला आहे मास्टर्स क्रिकेटमध्ये. स्वप्नील मुकादम म्हणतोय की मला 40 वर्ष होऊ द्या, नंतर बाईक ठेवा. मात्र पुढच्या वर्षी बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणून मालखुमच्या त्या स्पर्धेमध्ये. सन्माननीय दत्तारामजी बालकृष्ण भोईर दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय.